गुरुजी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज को आदेश, नवनाथ महाराज को आदेश, 84 सिद्धों का आदेश, भगवान दत्तात्रेय महाराज को आदेश, आदिनाथ महादेव का आदेश, आई जगदंबा को आदेश। मित्र हो, आपण आज साधना कशी करावी यावर चर्चा करणार आहोत। जे जुने साधक आहेत त्यांना साधना कशी करावी याबद्दल माहिती असते, परंतु जे नवीन साधक आहेत त्यांना याबद्दल माहिती नसते। तर आपण आज साधना कशी करावी यावर चर्चा करणार आहोत। आज तुम्हाला मी जी काय माहिती सांगणार आहेत ती माहिती किंवा ते ज्ञान मला माझ्या गुरुकडून भेटलं आहे आणि गुरुकडून भेटलेलं ज्ञान मला वाटण्याचा अधिकार आहे आणि ते ज्ञान तुम्हाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे। तेव्हा आपण जास्त काही न बोलता साधना कशी करावी यावर चर्चा करू। प्रथम आपण स्नान करून झाल्यानंतर एक आसन घ्यावे। आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते, चटई असेल, बस्कर असेल किंवा घोंगडी असेल। घोंगडी असेल तर अतिउत्तम। सर्वप्रथम देवापाशी स्थान एक निश्चित करावं। देवाला अगरबत्ती लावून प्रथम त्या घोंगडीवर बसावे तर आपण पद्मासन घालू शकता किंवा अर्ध पद्मासन किंवा आपलं साधारण मांडी घालतो तशी मांडी घालू शकता आपण, जसे आपल्याला सोयीस्कर पडते तसे। प्रथम बसल्यानंतर आपल्याला जी सुरुवात आहे ते बसल्यानंतर काय होतं की आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह शक्ती असते ते आपल्याला त्रास करते। त्यासाठी काय करायचं असतं, हे बंधन टाकायचं असतं। तर बंधन कसं टाकायचं मला माझ्या गुरुने शिकवलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो। प्रथम असा हात घ्यायचा आहे, 3 बोटं घ्यायची आहेत, गुरुजी को आदेश असं म्हणून फिरवायचं आहे। तसेच बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज को आदेश, त्याचप्रमाणे नवनाथ महाराज को आदेश, त्याचप्रमाणे दत्त महाराज को आदेश, आदिनाथ महादेव का आदेश, आई जगदंबा को आदेश, त्याचप्रमाणे या उपस्थित सभी देवदत्तों को आदेश, सभी पितृगणों का आदेश असं म्हणून ते बंधन टाकायचं असतं। त्यानंतर आपण जे प्राणायाम म्हणतो ते प्राणायाम करावं लागतं। म्हणजे प्रथम श्वास घेणे, पुन्हा सोडणे, असे डावी उजवी दोन्ही बाजूंनी प्राणायाम करणे किमान 10 मिनिटं तरी करावे। त्यानंतर कुंभक घ्यायचं। कुंभक म्हणजे श्वास घेऊन रोखून धरणे, पुन्हा सोडणे, ही क्रिया करणे, पुन्हा धरणे, पुन्हा सोडणे, ही क्रिया करणे, म्हणजे त्यानंतर सोहम क्रिया करणे। याने काय होतं, आपली नाडीशुद्धी होते। म्हणजे आपल्या ज्या मनुष्य शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, त्यामध्ये 17 नाड्या उपनाड्या आहेत। त्याच्यामध्ये 3 नाड्या मुख्य आहेत, म्हणजेच इडा, पिंगला, सुषुम्ना, म्हणजे चंद्रनाडी, सूर्यनाडी, आणि जी मुख्य नाडीमध्ये आहे ती सुषुम्ना। म्हणजे याने काय होतं, आपलं नाडी शुद्धीकरण होतं। तेव्हा हे प्राणायाम करावं, त्यानंतर कुंभक्रियेचं करावं आणि मग आपले जे आज्ञाचक्र आहे त्यावर ध्यान लावून बसावं। दोन्ही भुवयाच्या मध्ये त्या बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करावं आणि ध्यान लावून बसावं। किमान शक्य असेल तर तासभर किंवा 1.5 तास बसावं। आता काय होतं की साधनेला बसल्यानंतर नवीन साधक असतात, त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचार येतात। मग ते विचार इतके येतात की त्यांचं लक्ष लागत नाही। पण कसं असतं, तुम्ही सुरुवातीला बसल्यानंतर विचार येतील पण त्यावर लक्ष देऊ नका। हळूहळू कालांतराने तुमचा जसा अभ्यास होईल तसे तुमचे विचार आपोआप कमी होत जातील। जसे की ज्याप्रमाणे एखाद्या शांत पाण्यामध्ये आपण दगड टाकल्यानंतर काय होतं की पाणी गढूळतं, पण तेच पाणी कालांतराने हळू शांत होत जातं, निर्मळ होत जातं। तसं मनाचं आहे आपल्या। सुरुवातीला आपल्या मनामध्ये विचार येतील पण त्यावर लक्ष न देता आपल्या ध्यानावर लक्ष द्यायचं। ते आपोआप विचार जे आहेत ते कमी होत जातील आणि आपलं ध्यान लागलं जाईल। नवीन साधकांना थोडा त्रास होईल, आपल्या पायामध्ये मुंग्या येतील, मग त्याच्यावर लक्ष न देता थोडा त्रास सहन करायचा। हळूहळू ते त्रास कमी होत जातो। सुरुवातीला आपण अर्धा तास बसा, नंतर 1 तास बसा, हे टाईम वाढत जा, 1.5 तास बसा, शक्य असेल तर 2 तास बसा।
पण किमान दिवसात 2 तास बसले पाहिजे. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास शक्य असेल तर. अशा आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवावे. साधना अशी करत गेला, साधारणतः 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष साधना करत गेला, तर तुम्हाला काही प्रचिती येईल, काही अनुभव येतील, काही दिव्य दृष्टी अनुभव पडतील. मग त्याच्यामध्ये काही प्रकार असतात, बाकीचे आपण चर्चा त्यावर करूया. आतापुरतं सध्या एवढं बाकी ठीक आहे. धन्यवाद. आदेश अलक निरंजन.